हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. मग आता पिल्लू आणि तिची आई तर गेले होते कोल्हापूरला आपले लाड करून घ्यायला. पण इकडे मुंबईमध्ये मात्र अभिला आता काही करमेना. रोजसारखा आजही अभि वेळेत वाड्यावर आला. पण 2 महिन्यात पिल्लूच्या हसण्या रडण्याने गजबजलेला तो वाडा आज त्याला शांत शांत वाटत होता. आणि त्याचं मन कुठेच लागेना. हॉलमध्ये बसूनच त्याला असं फील होत होतं. तर मग बेडरूम मध्ये कसं वाटणार? म्हणून आता तर त्याला बेडरूम मध्ये सुद्धा जायची इच्छा होत नव्हती. आणि तो तिथेच हॉलमध्ये बसून सगळ्यांसोबत गप्पा करत आपलं मन रमवून घेण्याचा प्रयत्न करत होता. तोच हाल सगळ्यांचा सुद्धा होता. वसंतराव तर साधनाला म्हणाले देखील होते की पिल्लू आणि गुडिया नाही तर घर कसं खाली खाली लागतंय म्हणून. आणि म्हणून सगळे एकमेकांसोबत घालवता येईल तितका वेळ एकत्र घालवत होते. पिल्लूविषयी बोलत होते. आणि ते बोलताना सुद्धा त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुललं होतं. पण कोल्हापूरला मात्र वेगळाच उत्साह होता. घरातला प्रत्येक व्यक्ती पिल्लूच्या मागे घोडगा घालत होता. त्यात छोटा मामा जितका पॉझिटिव्ह तितकाच अतिउत्साही. त्याने तर सरळ सरळ फरमानच काढला की तो घरी असताना कुणीही पिल्लूला जवळ घ्यायचं नाही. तोच फक्त तिचे लाड करेल. मग काय, बाकीचे थोडीच मागे राहणार होते. ते सुद्धा आपलं धोपटी बेलणं घेऊन उतरले मैदान. नुसता आणि नुसता काव काव सुरू होताच देशमुखांच्या वाड्यात. गुडिया, तू सांग दादाला, पिल्लूला मी घेणार. नाही गुडिया, राहुलला म्हणावं. मघाशी त्याने तिला घेतली, आता माझी टर्न. अमित सुद्धा कुठे मागे राहणार होता. आजपर्यंत मोठा भाऊ म्हणून त्यांनी राहुलला खूप समजून घेतलं होतं. पण आता पिल्लूच्या बाबतीत तो सुद्धा लहान झाला होता. तर त्या दोघांचं चाललेलं हे गोड भांडण बघून नुकतीच फ्रेश होऊन आलेली वेदांतिका हसतच तिथे सोफ्यावर बसली. आणि तिने बघितलं तर पिल्लू आपल्या पंजोबाच्या कुशीतून आपल्या मामाचं तिच्यावरून चाललेलं भांडण मस्तपैकी एन्जॉय करत होती. तिचं त्यांच्याकडे टकमक बघणं सुरू होतं. म्हणजे किती आगाऊ म्हणावं नाही का हिला? इथे ते दोघे तिसऱ्या महायुद्धाला येऊन ठेपले आणि ही आगाऊ कुठली पापणीही न बोलवता ते एन्जॉय करत होती. पण जसे ते दोघे तिच्या मम्मा जवळ गेले, इकडे तिचं ते छोटूस कपाळ आठ्याने आकसलं ना. ती सुद्धा तिच्या मम्मा विषयी खूप खूप पॉझिटिव्ह होती बरं का. अगदी तिच्या डॅड सारखी. तिचे मामा तिच्या मम्माला सुद्धा भांडतील की काय म्हणून आता घाबरून इकडे तिकडे बघणं सुरू होतं तिचं. बाई ग, किती ती काळजी मम्माची त्या छोट्याशा जीवाला. पण काय करणार, आपलं तर पोटच मम्माच्या मिल्कीने भरतं ना. आणि मम्मा जर रागवली तर मग आपलं कसं? यासाठी सगळा हा प्रयत्न सुरू होता तिचा. आणि ती आपलं शस्त्र काढणार की तितक्यात, अरे काय चाललं तुमचं? तुम्ही आता लहान आहात का असं भांडायला? आणि गुडिया तिच्या मागे का लागला? तुमचं तुम्ही बघा काय ते. सोडा तिला आणि चला, आता जेवणाची वेळ झाली आहे. गुडिया, बाळा तू सुद्धा खाऊन घे, तोपर्यंत मी पकडते पिल्लूला. जानकी म्हणाली. तसे अमित, राहुल आणि वेदांतिका डायनिंग एरियाकडे गेले. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला त्या लेकराचा आणि ती आपली बोट चोखू लागली. बाबा, पिल्लूला मला द्या आणि तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या. तुमच्या औषधांची सुद्धा वेळ झाली आहे. बोलत जानकीने सदाशिव
यांच्याकडून अभिज्ञाला घेतली. तसे सदाशिव सुद्धा डायनिंग एरियाकडे गेले. मुंबई. डिनर झालं तसा अभि खोलीत आला. तशी त्याची भिरभिरती नजर सगळीकडे फिरू लागली. तो खाली पाळणा, बेडवर असणारे छोटे छोटे ते टेडी बिअर आणि तो खुरखुरा बघून अभिचे ओठ किंचित रुंदावले आणि अभिज्ञाच्या आठवणीने त्याचं मन भरून आलं. कधी काळी ज्या खोलीत कुणाचाही पाय टाकलेला त्याला आवडत नव्हतं, तीच खोली आज त्याला रिकामी रिकामी वाटत होती. कारण आज तिथे त्याचे दोन जीव जे नव्हते. आज काय करत असतील माझ्या प्रिन्सेस? आजोडी छान रमल्या वाटतं, म्हणून आता डॅडची आठवण सुद्धा येत नाही आहे. पण डॅडचं काय? त्यांना तर आता तुमच्याशिवाय झोप सुद्धा लागणार नाही. बोलून अभिने आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपले ओठ टेकविले, जिथे वॉलपेपरवर त्याचे दोन्ही जीव झरकत होते. त्यानंतर अभि फ्रेश होऊन आला आणि त्याने आपलं अंग बेडवर लोटून घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. कोल्हापूर. इकडे कोल्हापूरमध्ये वेदांतिका सुद्धा डिनर करून पिल्लू सोबत खोलीत आली होती आणि पिल्लूला झोपविण्याचा प्रयत्न करत होती. पण कदाचित त्या पारसाला सुद्धा आपल्या बाबाच्या मनाची चाहूल लागली असावी बहुतेक, म्हणून ती पण काही झोपत नव्हती. सारखं आपल्या मम्माच्या खुशीत वरवर करणं सुरू होतं तिचं. काय झालं बच्चा? आता जेवली ना तू? मग झोपत का नाही आहेस? आणखी काय हवं माझ्या बाळाला? बोलून वेदांतिका गुणगुणत तिला थोपटू लागली. पण आता बाळ आणखी वरवर करत रडायला आलं होतं. वेदांतिकाने वेळ बघितली तर आता रात्रीचे 10 वाजत आले होते. हे आता झोपले असतील का? पण मग आता काय करू? आता जर हिला त्यांच्याशी बोलणं करून दिलं नाही तर ही रात्रभर अशीच करत राहील, झोपणार सुद्धा नाही. वेदांतिका एक वेळ आपल्या मांडीवर असलेल्या पिल्लूला तर एक वेळ आपल्या हातातल्या फोनला बघून मनातच बोलली. तिने अभिला फोन लावला. इकडे अभिला सुद्धा झोप येत नव्हती. सारखं हुस बदलणं सुरू होतं त्याचं आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने वेळ न घालवता पटकन तो घेतला. वेदांतिकाचा व्हिडिओ कॉल बघून त्याला काळजी वाटू लागली आणि त्याने लगेचच फोन घेतला. तर समोर त्याचे पिल्लू उम्हा करत त्याच्याशी आपल्या भाषेत बोलण्याचं काम करत होती. तिचे मोठे मोठे डोळे आता पाण्याने डबडबून आले होते. तिचं ते इवलस नाक सुद्धा फुगून लाल होत आलं होतं, जे बघून अभिचं मन सुद्धा गलबलून आलं आणि तो क्षणाचाही विलंब न करता आपल्या लिटिल प्रिन्सेस सोबत
बोलू लागला. तशी इकडे पिल्लू सुद्धा थोडी नॉर्मल झाली होती. अभि तिच्याशी बोलत होता तशी तशी ती हसत होती. जे बघून वेदांतिकाला सुद्धा खूप बरं वाटले. आतापासूनच बाप लेकीचा बॉन्ड अगदी घट्ट होता. दोघांनाही एकमेकांच्या मनातलं लगेच कळायचं. त्यानंतर अभिचा आवाज ऐकत ऐकत पिल्लू गाढ झोपी गेली. तसा अभि आणि वेदांतिकाने सोबतच सुस्कारा सोडला. बरं प्रिन्सेस, तिला पाळण्यात झोपव आणि तू सुद्धा झोप. खूप वेळ झाली आहे, अभि म्हणाला आणि काळजी घ्यायचं सांगून दोघांनीही फोन ठेवला. आता कुठे जाऊन अभिला सुद्धा शांत झोप लागणार होती. मध्यरात्री अचानक पिल्लूच्या रडण्याने सगळं घर जागं झालं आणि जानकी यांनी काळजीत वेदांतिकाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. गुडिया, बाळा, दार उघड. गुडिया, गुडिया. जानकी सोबत पाठीमागे राहुल, अमित सगळे सुद्धा वेदांतिकाला आवाज देत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी उतरली होती. इकडे वेदांतिकाला सुद्धा खूप चिंता वाटत होती. कारण आताचं पिल्लूचं रडणं खूप वेगळं होतं, ज्याने तिला थोडी भीती सुद्धा वाटत होती. तिने पटकन जाऊन दार उघडला तर बाहेर तिचं अख्खं कुटुंब उभं होतं. गुडिया, काय झालं बोलत जानकीजी पटकन आत आली. तसे सगळे सुद्धा आत आले. गुडिया, काय झालं बाळा, इतकी का रडते पिल्लू? जानकी पिल्लूला उचलून घेत बोलली. माहिती नाही आहे, अचानक रडायला लागली आहे आणि वेळेसोबत तिचं रडणं वाढत जात आहे. बोलताना वेदांतिकाचा गळा भरून आला. आपल्या पाडसाला तसं रडताना बघून तिला सुद्धा खूप त्रास होत होता. ओ पिल्लू, काय झालं माझ्या पाडाला? कुठे दुखतंय का? बोलत बोलत जानकीजी पिल्लूला बघू लागली. तिच्या पोटावरून हात फिरवू लागले. तशी तशी पिल्लू रडू लागली. जे बघून वेदांतिका आणि सगळे काळजीत बघू लागले. गुडिया बाळा, मला वाटतं तिच्या पोटात त्रास होतो आहे. जानकीजी पिल्लूच्या पोटाला हात लावत होती. आई, गुडिया, तुम्ही पिल्लूला घेऊन या, मी गाडी काढतो. राहुल लगेच बाहेर काढता पाय घेत म्हणाला, अरे थांब, त्याची गरज नाही. पण काय, तुला दिसते ना पिल्लू त्रासात आहे, उगाच रिक्स नको घ्यायला. राहुल पिल्लूला बघत, अरे काही झालं नाही तिला. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी सारखं सारखं हॉस्पिटल गाठायचं नसतं. कधी कधी घरगुती उपचार सुद्धा उपयोगी पडतात. गुडिया बाळा, तू पिल्लूला बघ, मी आलेच. बोलून जानकी किचन मध्ये निघून गेली. तर राहुल आणि सगळे पिल्लूला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्याच वेळात जानकीजी पुन्हा आल्या. आता त्यांच्या हातात एक छोटीशी पोटली होती. त्या बेडवर बसल्या आणि पिल्लूला हातात घेतलं. आता बरं वाटेल आमच्या पिल्लूला, हा? आजी लगेचच बरं करेल. बोलून जानकी यांनी ती पोटली पिल्लूच्या पोटावरून अलगद फिरवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, पिल्लू हळूहळू शांत होऊ लागले. तसा
आता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला. पुढील भाग लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.